भावार्थ सांगितला गेला. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडंसं परिहार देणं गरजेचं आहे, उचित आहे. आजची सेवा किंवा निमित्तानं काम म्हणून कशासाठी या ठिकाणी या सेवेचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे, वक्त्यांना सांगण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आपल्या पवित्र पुण्य पावन उदना या नगरीमध्ये कैलासवासी वसंत पोपट पाटील, कैलासवासी भगतसिंग उर्फ वसंत पोपट पाटील यांच्या उत्तर कार्यानिमित्तानं ही आजची कीर्तन सेवा आहे. मला वाटतं श्री प्रकाश पोपट पाटील यांचे मोठे बंधू व रेखाबाई शिक्षिका यांचे वडील, मी असं म्हणेल त्या ताई साहेबांना मला बघायचं आहे, कोण आहे रेखाबाई. रामकृष्ण आहे, धन्यवाद. मला जे सांगण्यात आलं की जी सेवा केली ताई साहेबांनी वडिलांची म्हणजे जोखाण्याजोगी आहे. मी तरी असं म्हणेल तो मृत झालेला आत्मा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आनंद वाटला. बसू द्या बसू द्या, आता नका बसू द्या. मला फक्त बघायचं होतं की रेखाबाई कोण आहे म्हणून. मला वाटतं आबांनी सविस्तर माहिती सांगितली की बापासाठी कसं जगावं. मुलं तर जगतात हो, मुलं तर करतात, मुलांचं कर्तव्य आहे, मुलींचंही कर्तव्य आहे. पण मी तरी असं म्हणेल ताई साहेबांनी जी सेवा केली ती खरंच वाखाणण्याजोगी सेवा आहे. कुठंतरी हृदयाला असं चटका देऊन गेली ती सेवा. मी तरी असं म्हणेल माय की भगवंताने जर पुन्हा जन्माला घातलं तर तुमच्या कुटुंबामध्ये मला जन्माला घालावं, की अशी बहीण अशी आई मला मिळावी महाराज. हे काहीतरी याला भाग्य लागतं, याला काहीतरी भाग्याशिवाय हे घडूच शकत नाही महाराज. ही बुद्धी येणं याला काहीतरी जन्मजन्मीचं पुण्य लागतं, काहीतरी 2-4 पिढ्यांचं पुण्य लागतं, तेव्हा कुठे असं घडून येतं महाराज. आनंद वाटला ऐकून की एवढी सेवा केली वडिलांची, एवढी सेवा केली. कधी त्यांचा किती त्रास असेल, किती किती आपल्या विरोधात वागलेले लोक असतील महाराज, तरी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायावर आपण नतमस्तक होणं याला जीवनातला खरा मोठापणा म्हणतात. विठ्ठल जो जन्माला आला तो एक दिवस जाणार आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं 13वं होणार आहे. जो खाटीवर आला तो ताटीवर जाणार आहे. मी असं म्हणेल बाबांचं वय झालेलं होतं तरी 60-70च्या पुढे गेले असतील ना बाबा. 72 वर्ष झालेलं होतं, वय झालेलं होतं. आणि हे येणंच आहे. कारण तुम्हाला सांगेल, तुम्ही डोक्यातून ज्या दिवशी मरण हा शब्द काढून टाकाल त्या दिवशी तुम्ही अमर होऊन जाल महाराज. मरण माझे मरून गेले, मजा केले अमर, मजा केले अमर, मजा केले अमर. मरण माझे मरून गेले, मजा केले अमर, मजा केले अमर, मजा केले अमर. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मजा केले अमर, मजा केले अमर, मजा केले अमर. मरण माझे मरून गेले, मजा केले अमर, मजा केले अमर, मजा केले अमर. त्याच्याकरता एक लक्षात ठेवायचं, जीवन जगत असताना मरण हा शब्द डोक्यातून काढून टाका. खेदच करायचं नाही त्या मरणाबद्दल. मरण हा विषय ज्या दिवशी डोक्यातून निघून जातो त्या दिवशी माणूस अमर होतो. आनंद वाटला. सुंदर असं नियोजन आहे. काय नातं आहे तुमचं आमचं, काय घेणं देणं आहे, काय कुठल्या नात्यानं मी तुम्हाला जवळ करू शकतो किंवा तुम्ही मला जवळ करू शकता. फक्त एकच नातं आहे वारकरी संप्रदायाचं, बस. काहीच नाही, काहीच नाही. फक्त बो आहे असं माहिती, फक्त धोतर आहे आणि शर्ट आहे. मग तो खिसा मारच का आता जाताना गाडी मग चोऱ्या करत. काय वाटतं बरं तुम्हाला? इतकं सोपं. मी तर तरुणांना सांगेल रवी बापू, काहीच करू नका. जो कथा चालत नाही त्याने आता या, जो कथा टिकावं लाग राही ना, आम्हाला करायला बी जमीन राही ना बुवा, काय त्यानं इकडे यावं महाराज. इकडे इतकी मजा आहे, इतकी मजा आहे काय सांगावं. मी देवाला रोज विनंती करतो, देवपूजा करताना पांडुरंगाला रोज विनंती करतो की पांडुरंगा जर पुन्हा जन्माला घालशील ना बाबा, एखाद्या गरीबाच्या घरात जन्माला घाल, एखाद्या गरीबाच्या घरात जन्माला घाल. नाही एखाद्या झोपडपट्टीमध्ये जन्माला घाल. अजून सांगू पुढे, ते रेल्वे स्टेशनवर मागता ना त्यांच्या पोटी का जन्माला घालणार, घाल कुठे का घाल नका, तुला जिथं पटेल तिथं जन्माला घाल. पण मला पुन्हा एकदा कीर्तनकार कर, पुन्हा एकदा पुन्हा कीर्तनकार व्हावं असं वाटतं महाराज. कारण हातले माटी पायले माटी, हलका हाते 2 लाख रुपये राहणार. काही स्थान नाही. बरं अगो टाइमवर जे सांगत ते खावायला भेट राहणार.
लोक डरी असतो काप्या पाजरा दाखव काय पाहिजे काय घ्या काय महाराज तुम्ही आपण नाही म्हणा त्या कप मध्ये जास्त वती राहणार दाखव. अरे ही माऊलीची कृपा आहे, ही पांडुरंगाची कृपा आहे. महाराज एक लक्षात ठेवा, फक्त जीवनामध्ये शरणागती शिका, काहीच नका करू, फक्त शरणागती शिका. जो दिसला त्याला फक्त जय हरी घाला आणि काहीच नाही, फक्त असं नुसता पाय लोंबी जाऊ नका, नुसता करा बस. तरी लोक पोटामध्ये घालतात ना, अजून काय पाहिजे. बरं ही टेक बाहेर नाही नुसती, हाय टेक म्हणजे सुरत मागून मग का नाही, गरबी आहे घरी सुद्धा आहे. गरबी तुम्ही रात्री 12 वाजता बाईले उठाडा आणि रुमाल दो आणि सांगा बाई जा माहिती पण रुमाल दुई. तुम्ही म्हणतात काम तिला माहिती आहे दुधनी काय आहे बुवा. आणि लोक तोपर्यंत घरातले असू द्या का बाहेरचे असू द्या तोपर्यंतच प्रेम करतात महाराज. हो तुम्ही जोपर्यंत पैसे कमवताना तोपर्यंत घरातले लोक तुम्हाला इथं बसव तिथं बसवायचे करतात. अरे जोपर्यंत पैसा आणतो तोपर्यंत लोक नाना नाना करतात, पण ज्या दिवशी आपला पैसा आणणं बंद होतो ना महाराज, तीच घरातले लोक आपल्या विरोधात जातात. विठ्ठल एकच नंबर आहे, सोपं आहे, काही चिंता करायचं काम नाही. तरुणांनी यावं महाराज, मी तर सांगतो ना. अरे आळंदीमध्ये जाऊन बघा, आळंदीमध्ये जाऊन बघा, पंढरपुरामध्ये जाऊन बघा, अशी पोरं दिसतात महाराज, लहान लहान पोरं. अरे असं वाटतं यांना का पोटात सामावून घ्यावं महाराज. जय हरी माऊली. अरे माऊलींच्या तर आता मला वाटतं उद्या समाधी सोहळा आहे, आळंदीचा समाधी सोहळा आहे. समाधी घेतली आळंदी काय वारी आहे माऊलींची. अरे नुसती माऊली नाही, माया आहे ती आमची, माया आहे लेकरांची, हजारो लेकरांची माया आहे. काहीच नाही, फक्त जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारे जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीच एकू. माझी या भक्तान काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कोरांना मागे. एकदा शरणागती करा, आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. त्या माऊलीची काल समाधी आहे महाराज, समाधी सोहळा आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जीवनामध्ये माय व्हावं पण अनाथाची व्हावं. आमची माऊली अनाथाची माय आहे. अरे ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, त्याची माय आळंदी मध्ये आहे. आम्हाला कोण आहे हो, कोण सांभाळ करणार आहे बाहेर. आमची माय सांभाळ करणारी आमची आई आहे ती. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. करुणा कर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई
असं म्हणेल महाराज, माझी ज्ञानाबाई मायच. तुम्हाला सांगू का, मी 10वी 3दा नापास झालेला माणूस आहे. कितला दाव? 3 दाव. 4थी 4 वर्ष एकच शाळेम होतो मी. 4थी मग 4 वर्ष होतो. तो मास्तर आपले उपगी घेतात. तो मास्तर म्हणे बाबा पुढे कधी सरकशी. त्याला म्हणतो तू मन माहित होय सरकावतो पुढे. खोटं नाही बरं, मी खरंच 4थी 4दा नापास झालेला, 10वी 3दा नापास झालेला माणूस आहे. पण एकच केलं जीवनामध्ये, फक्त शरणागती पत्करली महाराज, काहीच नाही. आता तर इतकी मजा आहे, एकच नंबर बिलकुल, कसा ना स्थान राहणार. हो, मी तरी असं म्हणतो, संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते. काय संसार किती बारीक करा तुम्ही, संसार किती बारीक करा, संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते. परमार्थ कसाही करा, वय वाढलं की किंमत वाढते. वय वाढलं की किंमत वाढते महाराज. त्याच्याकरता एक लक्षात ठेवा, इथून जेव्हा जाऊ ना आपण, ह्या मृत्यू लोकातून जेव्हा जाऊ ना आपण, गेल्यानंतर आपण मेल्यानंतर आपल्या घरातले लोक आपल्यासाठी रडतील, याच्यात काही नवल धरू नका. ते रडणारच आहे, ते रडतीलच, कारण आपण अख्खा आयुष्य त्या घरासाठी, त्या संसारासाठी वेचलं. ती लोक रडतील, काय मोठं नवल समजू नका. आपण गेल्यावर आपल्यासाठी आपल्या घरातली लोक रडतील, याच्यात नवल समजू नका. आपण गेल्यावर आपल्या कॉलनीतले लोक रडतील, काय नवल समजू नका. आपण गेल्यावर आपल्या गावातले लोक रडतील, मोठं नवल समजू नका. आपण गेल्यावर आपल्यासाठी महाराष्ट्र रडेल, काय मोठं समजू नका. आपण गेल्यावर आपल्यासाठी पुरा भारत देश रडेल, काय मोठं नवल समजू नका. नवल एका गोष्टीचं समजा, आपण गेल्यावर आहे ना, ज्यानं आयुष्यभर आपल्याला विरोध केला, तो सुद्धा रडा. काय ज्यानं आयुष्यभर आपल्याला विरोध केला, त्या विरोधी माणसानं आपल्यासाठी 2 अश्व खाली टाकावी, ही जीवनाची खरी कमाई आहे. मरना सब कोई कहे, मरण न जाने को, एक बार ऐसा मरो, फिर मरना न हो कबीरा, फिर मरना न हो. उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एक मरणची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज, त्या विरोधी माणसानं आपल्यासाठी म्हणावं, अरे माझा विरोधी होता पण सज्जन होता, ही खरी जीवनाची कमाई आहे. विठ्ठल खेद करणं सोडून द्या. तुम्हाला सांगेल, एक लक्षात ठेवा, मुलांसाठी सांगेल, आजचा दिवस किती पवित्र आहे. पुरुषाशी पर्व काळ, जन्मतात जोडे एक वेळ. पुरुषाशी पर्व काळ, जन्मतात जोडे एक वेळ. माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. आजचा दिवस पवित्रता आहे तुमच्या कुटुंबासाठी, हा वाया जाणारा नाही. बरीच लोक म्हणतात, जाऊ द्या हो, त्या बोवातले काही काम नाही, त्या टायगरीले काम नाही, त्यांना त्या उभं करत येड, याला काम नाही असं म्हणू नको. हा राजसू नावाचा यज्ञ हा यज्ञ पांडवांनी केला होता. हा यज्ञ पांडवांनी केला होता. हा आपण कलियुगामध्ये करतोय. मोठं भाग्य आहे महाराज. पांडवांनी पंडूराजांसाठी यज्ञ केला होता. का केला होता? पंडूराजा स्वर्गवासी झाले, स्वर्गामध्ये जागा चांगली मिळाली, पण जी दिसणारं दृश्य होतं ते योग्य नव्हतं, चांगलं नव्हतं. कुठेतरी खेद वाटत होता. योगायोगाने एक दिवस नारद मुनींची भेट झाली. नारदाने विचारलं, म्हणले महाराज असा चेहरा पडला का? म्हणले नारदा काय सांगावं, स्वर्गामध्ये जागा चांगली आहे, जागा चांगली आहे, पण जे दिसणारं दृश्य आहे ते नरकवासाचं आहे. इतर जे जीवजंतू त्या नरकवासामध्ये येतात ते बघताना कुठेतरी कष्ट सहन करावं लागतं आणि मनामध्ये असं वाटतं की आपलं कुठेतरी पुण्य कमी पडलं म्हणून आपल्याला ही जागा मिळाली. वास्तविक जागा चांगली होती. म्हणले मग याच्यासाठी काहीतरी नियम असतील ना? म्हणले हो, एक काम कर, जाऊन तू पांडवांना निरोप देन, पांडवांना सांग की राजसू नावाचा यज्ञ कर आणि त्या राजसू नावाचा यज्ञ करून त्याचं पुण्य वडिलांच्या दसऱ्या विधी निमित्त
निमित्तानं किंवा पुण्यस्मरणानिमित्तानं अर्पण कर, परिणाम स्वर्गामध्ये जागा बदलेल. याच्यासाठी श्रद्धा असणं गरजेचं आहे. ही गोष्ट कोणाला पटेल? ज्यांची देवावर श्रद्धा आहे, ज्यांची भगवंतावर श्रद्धा आहे, ज्यांना हिंदू धर्म मान्य आहे, अशा लोकांना या गोष्टी पटतात, नाही तर पटत नाही. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हो कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरी रूप, होय हरी रूप, होय हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग किंवा कलियुगा माझे करावे कीर्तन, देणे नारायण येईल भेटी. नारद मुनी आले. नारदानं धर्मराजांना सांगितलं, पंडूराजांची आमची भेट झाली, त्यांनी तुम्हाला निरोप दिला, राजसू नावाचा यज्ञ करा. तयारी झाली. पाचही भाऊ एका ठिकाणी बसले आणि राजसू नावाचा यज्ञ करायचा आहे. विचार केला की आता करायचं काय? पूजेला बोलवायचं कुणाला? पूजा करायची, त्या पूजेचा मान द्यायचा कुणाला? कुणाकडनं पूजा करून घ्यायची? म्हणले एक काम करा, कृष्णाला बोलवा आणि कृष्णाला विचारा. आता कृष्णाला बोलवायचं कामच नव्हतं, कारण कृष्ण कुठे होता? द्वारकेचा राणा बनवा घरे, बनवा घरे, द्वारकेचा राणा बनवा घरे, बनवा घरे, द्वारकेचा राणा बनवा घरे, बनवा घरे, राणा बनवा घरे. करता पट्टे शाया फिरी येण्या पडते भाऊ. विठ्ठल द्वारकेचा राणा पांडवा घरी. देव लांब न होता, कृष्ण लांब न होता, पांडवांच्या घरी होता. पांडवांच्या घरी कृष्णा इकडे बोलवलं धर्मराजानं. अरे राजसू नावाचा यज्ञ करायचा आहे, पण पूजेचा मान द्यायचा कुणाला? कृष्णानं सांगितलं, महाराज एक करा ना, यादवांचे गुरु गर्गाचार्य हिमालयामध्ये तप करतायत. कोण? यादवांचे गुरु गर्गाचार्य हिमालयामध्ये तप करतायत, त्यांना घेऊन या. धर्मराजानं भीमदादाला सांगितलं ना, अर्जुनाला सांगितलं, म्हणले एक काम करा, तुम्ही हिमालयामध्ये जा आणि गर्गाचार्यांना घेऊन या. एका रथावर दोघं भाऊ बसले, हिमालयामध्ये गेले. 16 दिवसापर्यंत गर्गाचार्यांच्या समोर बसून राहिले. गर्गाचार्यांना डोळा उघडला आणि साधू आहे. साधू आहे. साधू कुणाचं ऐकत नाही, एक लक्षात ठेवा. साधू कुणाचंच ऐकत नाही. या जगामध्ये साधू थोर आहे. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. कलियुगामध्ये साधू थोर आहे.
जीवनामध्ये जर काही चूक झाली तर देव माफ करतो. जीवनामध्ये पूजा करताना काही चूक झाली तर देव भक्ताला माफ करतो. साधू कधीच माफ करत नाही. तुम्ही म्हणाल का? कारण त्यानं 6 धुवून टाकलेले आहेत. मग ज्यानं 6 धुवून टाकले तो साधू होतो. ज्यानं 6 विकार धुवून टाकले तो साधू होतो. तो कुणाचंच ऐकत नाही, त्याला काही एक घेणं देणं नसतं. 16 दिवसापर्यंत दोघं भाऊ समोर बसले. गर्गाचार्यानं 16व्या दिवशी डोळा उघडला आणि विचारलं, अर्जुना येण्याचं कारण? म्हणले, महाराज आमच्याकडे कणी राजसू नावाचा यज्ञ आहे आणि त्या यज्ञाची पूजा तुमच्या हातून आहे, तुम्हाला बोलवलं. धर्मराज भीमदादाला सांगितलं, ज्यांच्याकडे 100 राजसूय यज्ञ झाले असतील किंवा ज्यांच्याकडे 100 राजसूय यज्ञांचं पुण्य असेल, मी त्यांच्याचकडे फक्त पूजेला येतो, अन्यथा येत नाही. दोघही भाऊ एकमेकांकडे पाहायला लागले. आता करायचं काय? आपला तर पहिलाच आहे, यांना 100 पाहिजे. म्हणले, महाराज विनंती करतो, आम्हाला कृष्णानं पाठवलं तुम्हाला घ्यायला. गर्गाचार्याने सांगितलं, मी साधू आहे, पुन्हा पुन्हा बोलत नाही, एकदाच सांगतो. सांगितलं, आता जर पुन्हा मला प्रश्न विचारला भस्म करून टाकीन. दोघं भाऊ उठले, रथात बसले, घरीच आले. घरी आले, 5ही भाऊ चिंताग्रस्त. करायचं काय आता? वडिलांसाठी राजसू नावाचा यज्ञ करायचा आहे, याच्यातून निघेल कसं? द्रौपदीनं बघितलं, विचारलं, महाराज काय चिंता आहे? म्हणजे तुम्हाला काय करायचंय? अहो पण सांगा तर खरं, काय चिंता आहे? अहो नारदाच्या हातून निरोप आलेला आहे, वडिलांसाठी राजसू नावाचा यज्ञ करायचा आहे. त्या यज्ञाची पूजा गर्गाचार्यांच्या हातून कृष्णानं सांगितलेली होती, पण गर्गाचार्य यायला तयार नाहीत. म्हणले, कुठे आहेत? म्हणे हिमालयामध्ये. मग एक काम करा. कोण जाऊन आलं? म्हणे भीमदादा आणि अर्जुन. मग असं करा, आता तुम्ही जाऊन आलात ना, गर्गाचार्य आले नाही ना, मग एक संधी आम्हाला द्या. म्हणले, अरे तुझं काम नाही, हिमालयामध्ये जायचंय, तू कुठे जाणार आहे हिमालयामध्ये? म्हणे असं करा, आरक्षण 50-50% आहे ना, बरोबर आहे की नाही? मग एक काम तुमचं झालं. जर तुमच्याकडनं नाही झालं, मग आम्हाला संधी द्या ना. आणि हे गृहस्थाश्रमाचा नियम आहे, संसारातला नियम आहे. जे काम आपल्यावरही होत नाही, जे काम पुरुषांकडनं होत नाही, ते काम तुम्ही महिलांना सांगा. एखाद्या वेळेस होतं. तुम्हाला सोपं करून सांगू का? घरमा 1 रुपया नका राहू द्या, काहीतरी अर्जंट काम निघू द्या, 10,000 न. तुम्ही फक्त बाईल सांगा, ते काही बिगर गलीमध्ये आहे, कोणकडून कवाय ना यातना काढलंय. बाई म्हण तुम्ही असं करा, फक्त असं जर 1 चक्कर मारी या बाहेरून, मी द्या कस कोणकडे. आपण असं फिरीचं येतो नाही घरी येवा, कारण येतो काय सांगत काम सांग. मग अनाथ ना कुठून ते नका विचार, कोठून अनाथ आहे विचारू नका, फक्त पैशाचे मतलब ठेवा. 1च मिनिटा मग बाईने 5,000 रुपये काढे दिली. त्या टाइमला आपण ध्यानवर राहत जा, फक्त नोटा देखत जा, वाकड्या शेतकरी नीट येतो. अच्छा जमा करेल कुरेल जर राहण्यात ना समजिले आपलाच की जमातल्या उपाडेले. हा आपले बरोबर झोपणार ना, मग काहीतरी गुई काढले जे. लक्ष ठेवायचं. तुम्हाला सांगू का, ते कोरोना टाइमले बाई म्हणे, बाबा तुमले बी कीर्तने नेत म्हणतं. नाही मला बी काही काम नाही म्हणतं. नाही मग मी येऊ का दिवाळीला? जाई म्हणतं. जाई ये वय. ती दिवाळीला आता आहे गई ना आबा, तर 2च टोंगल होता, 3 कान मासा 3-3 ग्रॅम ना. म्हण चांगलं ध्यान माय, मी 2च टोंगल लिहिला होता बुवा. असं बाई जवळ दिवाळी करीन गरवली ना, 3-3 बाया होत्यात वरला कानवर. मी विचार करू झाला, एवढा दुष्काळ शे, कोरोना चालशे, कीर्तनीय बनशे, इना कान मा बाया उन्यात. मग रोज संध्याकाळी मी तिने कानेसकडे देखू असा. एक दिन विचारीस टाका म्हणतो, का रे इथल्या बाया उन्यात का तयार या? म्हणे तुम्ही आता बरम ना पोफ्याच होस. अरे पण त्यांनी सांगशील खरी कथा येऊन यात. म्हणे का हाय वरल्या करेत ना, या मन मोठी बहिणीने करेल. बरं या मधल्या आहेत ना, या मधल्या मन दाखले बहिणीने करेल. बरं या खाल्ल्या आहेत ना, या मनमाईने करेल. मना पठ्ठा मर जायला बट सोनं कराल तू आज उरणार. म्हणजे फक्त आत आहे दपाडी दुपाडी लिजावा ना, आणि तथा तेच नाव करी सण आना. हा त्याच्याकरता एक करा. तुम्हाला सूत्र सांगतो ऐका. काही का असे ना, एकदा स्त्रियांवर आपण काहीतरी काम सोपवा. धर्मराजानं सांगितलं तुला जायचंय का? म्हणले हो मला जायचंय. मग जायचंय ना, 2 दाशा सोबत घे आणि जा हिमालयामध्ये.
द्रौपदीनं तेच केलं. 2-3 दाशा सोबत घेतल्या आणि हिमालयामध्ये गेली. गर्गाचार्यांना नमस्कार केला. गर्गाचार्यजी, गुरुजी माझा नमस्कार घ्या. गुरुजीने सांगितलं कोण आहे? म्हणले मी पांचाली आहे. येण्याचं कारण म्हणले एक करा, आमच्याकडे राजसू नावाचा यज्ञ आहे आणि त्या यज्ञाचं पूजन तुमच्या हातून आहे, तुम्हाला बोलवलं. म्हणले बाई धर्मानं अर्जुन येऊन गेला, आपला भीमदादानं अर्जुन येऊन गेला, त्यांनी तुला निरोप नाही दिला. म्हणले प्रभू मला सगळं कळत आहे. म्हणले काय निरोप दिला? ज्यांच्याकडे 100 राजस्व यज्ञ झाले असतील किंवा ज्यांच्याकडे 100 राजस्व यज्ञांचं पुण्य असेल त्यांच्याचकडे फक्त आम्ही पूजेला येतो, अन्यथा येत नाही. द्रौपदीने सांगितलं गुरुजी मी साधू संतांच्या मुखातून ऐकलेलं आहे, मी वडीलधाऱ्यांच्या मुखातून ऐकलंय, मी साधूच्या मुखातून ऐकलेल्या, संतांच्या मुखातून ऐकलेला शब्द आहे, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, 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 कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घारे, एक हरी नाम जपता घारे, मुखे आधार बने जेता, हरि मुखे आधार बने जेता, हरि मुखे आधार बने जेता, हरि मुखे आधार बने जेता. द्रौपदीने सांगितलं महाराज कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम, एक हरी नाम जपता गडे. अहो एकदा का हरीचं नाव घेतलं तर कोटी यज्ञांचं पुण्यपद पडतं. अहो आमच्याकडे रात्रंदिवस भगवंताच्या नामाचा जप चालू आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. महाराज तुम्हाला सांगू का, जेवढा वेळ मिळाला तेवढा वेळ मंत्राचा जप करत राहा, जीवनाचा उद्धार आहे. करत तर राहा, करून तर बघा. तुम्हाला सांगू का, बायांसाठी सांगून जातो, जी बाई 3.5 महिना लोक हाऊ जप करीसून भाकरी कावाडी, कितला बी येडा माणूस हो आपला तरी नीट होईल. कितला का बाना आहे ना, कितला का गोया सरेल होय ना, फक्त रोज आपण स्वयंपाक करतो ना, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. मग जरा कुत्र काही द्याय ना तिला हाडणी म्हणानं, मरे हो कुत्रा मजा रजू नका गय बट. त्याच्याकरता अखंड जप करा. अखंड जप जर केलं ना 3.5 महिन्यापर्यंत कितला बी येडा माणूस हो चांगला होईजा, नीट होईजा. विठ्ठल ऐका बरं, गर्गाचार्यांना गोष्ट पटली. गर्गाचार्य रथामध्ये बसले, गर्गाचार्य रथात बसून आले, पूजन केलं राजसू नावाच्या यज्ञाचं पूजन झालं. आणि पूजन झाल्यानंतर 5ही भावांनी हातामध्ये पाणी घेतलं. काय जाय पाणी वाटा नाही का सगळं असले नाही ना, वाटा पाणी पिवायची आधी आपो. चला बस ते पोरे दाखला, पोरे बटाडा जयंत्याना पण बट हो दीदी हो बहीण बटो माय जायचं चालेल झोपा जाऊ द्या. नाही या दागाला पोरे लागतं ते पण याकानी आजीच ना जास्त लाडका राहतस. मग ते आजीतले म्हण कसं म्हणणं याय बरं समायवा संध्याकाळी समायवा त्याले मनकडे 3 नातू आहेत मन घर मग 3ही नातू याय बर मी इथला समाय ना त्यातले कुरकुरा काढ त्यातले बी काढ मी बी काढ 50-60 रुपया खर्च काढा मी नातूसवर उवासले उलट असं वाढत काय म्हणून सज्जन जीवा. हा गरम गरम चपात्या देतीस पोरी माले कामू मी याय बर नातू समाज कसा करता समाज त्यातले बी काढ मी बी काढ
मी थंडीमा गुलब्या का आवडते मला गुलब्या आवडते त्या पोरी उलट म्हणते बाबा सर्दी होईना काल सर्दी होई खाऊ दे जाऊ दे थंडीमा गुलब्या का आवडते खावडो आपण बी खाऊ दे खावडो पण 5च वाजालो 5 वाजनात जर नातू मन पा हीच गे माडी हा येस ना खप करी एक माझा कणत कणत पै जा मग मी 5 वाजता जर त्याला म्हणा ना बावड्या ये रब तो नको कारण त्याला माहिती आहे बाबा बिरड आहे 5 वाजता किती दिवस भाऊ मजबूत ते बी दिवस ना काम सांभाळा माहितीये का दिवस ना एवढा झाडे सांभाळा जर दुपारना टाइमला आपली भूक लागली तर नातूर बुक्का मार द्या तो रडायला लागणार की सुनबाई अरे महाराज आत्या पप्या का रडतो अगं त्याला आता बिस्कुट खाऊ घातले तो पुन्हा मागतो मग असं करा ना कपाटात 2 पुडे पडले खाऊ घाला त्याला हळूहळू दोन्ही पुडा काढलाय वा त्याला एकच बिस्किट खावा माडी बठ्ठा आपण खावा तेन करताय बोजार समायवा आणि तर रातनं बिन दिन नाही बाबा कॉन्ट्रॅक्ट तोडेल जे का म्हणजे ते खायले आणून मस्त झोप आणून आपण पोरे समायना कीर्तन मा हा रे धंदा विठ्ठला पाचही भावांनी हातामध्ये पाणी घेतलं आणि पांडुरंगाला विनंती केली ए प्रभू ए पांडुरंगा बाबा अरे या यज्ञाचं जेवढं पुण्य असेल तेवढं पुण्य वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं किंवा दसक्रिया निमित्ताने अर्पण करतो परिणाम स्वर्गामध्ये पंडितराजांची जागा बदलली याच्यासाठी असावा लागतो भगवंतावर विश्वास हे भगवंतावर ज्यांची श्रद्धा त्यांचं श्राद्ध ज्यांची श्रद्धा नाही त्यांचं श्राद्ध नाही त्याच्याकरता हे चक्र चालूच राहणार आहे जो जन्माला तो मरणार आहे उपजेते नासे नासेले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा किती वेळा जन्मा यावे किती वावे पतित किती वावे पतित किती वावे पतित किती वेळा जन्मा यावे किती वावे पतित किती वावे पतित किती वावे पतित किती वेळा जन्माला यायचं किती वेळा भजित व्हायचं काहीतरी भाग्य असेल की आपल्याला 184 येवणीमधून एक येवणी आपल्याला प्राप्त झाली कशासाठी प्राप्त झाली कारण आपण देवाला शपथ दिली आपण देवाला सांगितलं देवा मला फक्त तू एकदा जन्माला घाल मी तुझ्या नामचिंतनाशिवाय दुसरं काहीच करणार नाही घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया पांडुरंगा मी तुझी चरण सेवा साधेल फक्त मला एकदा जन्माला घाल देव म्हणे हा काकुळता करतोय ना हा आपल्याला विनवण्या करतोय ना मग एकदा याला जन्माला घालून पाहू पण जन्माला आल्याबरोबर बदलला रे बदलला देव म्हणे का रे गर्भवासाच्या दुःखामध्ये काय म्हणत होता म्हणे हे मी कुठे बोललो कवा 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 बोललोच नाही एक वेळ करे या दुःखावे एक वेळ करे बोला या दुःखावे एक वेळ करे एक वेळ या दुःखावे एक वेळ या दुःखावे एक वेळ एक तरी वेळी या दुःखावे एक तरी वेळी या दुःखावे पांडुरंगा एक वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे देवा
एकदा या गर्भवासाच्या दुःखातून मला मोकळं कर, इथून एकदा बाहेर येऊ दे, बघ मी तुझं नाम चिंतन करील. अरे पण बदलला रे, बाहेर आल्याबरोबर बदलला. महाराज सांगेल तुम्हाला, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. एका एका येवनीमध्ये कोटी कोटी फेरे घ्यावे लागतात, तेव्हा कुठे हा मानव जन्म प्राप्त होतो. पुन्हा पुन्हा मिळत नाही महाराज. कुठेतरी एकदा संधी प्राप्त झाली. तुकोबराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये संधी प्राप्त झाली. संधी प्राप्त झाली तर संधीचं सोनं करून घ्या. एक दिवस जर संधी निघून गेली, पुन्हा पुन्हा वेळ चांगली येत नाही, पुन्हा पुन्हा आपल्याकडता संधी प्राप्त होत नाही. तुकोबराय म्हणतात, ती वेळ आमच्या जीवनामध्ये चांगली होती, ती संधी आम्हाला प्राप्त झाली होती आणि बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं अभंगाच्या पहिल्या. साय जाली भूत